संदेश मांडलेला आहे की जागतिक महिला स्तरावर कसं असावं. तर त्यांनी जे म्हण दिली की जिच्या हातात पाण्याची दोरी ती जगाला उद्धारी, तर खरंच उद्धारलं ना. बाबासाहेबांना जो घडवलं भीमाई, तर भीमाईची श्रेय की तिच्या हातात पाण्याची दोरी होती म्हणून बाबासाहेब जगाला उद्धारला निघाले असं. तर हे महत्वाचं आहे. तसंच त्यांनी दुसरं उदाहरण दिलं की स्त्री ही अनेक विविध भूमिकेमध्ये असते. तर स्त्री क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते. तुम्ही बघा आपल्या, जर तुम्ही समजा एक भाऊ असेल आणि आपल्या भावाला जर खरचटलंय तरी त्यावेळेला आपलं मन कसं विसरतं आणि लगेच आपण आईसारखं त्याला ते मनपट्टी करून देऊन त्याच्या डोक्यावर नाचतो. म्हणजे काय, तिथेही आपण आईच बोलतो. रस्त्याने जर जात असून आणि एखाद्याला चक्कर येऊन पडलं असेल तर लगेच त्याला आपण त्यावेळेला आपण विचार नाही केला की आपल्याला कोण काय म्हणेल का, काही करते का, की हा कोणी नाही, पटकन आपण जातो असं त्याला आणि पाणी पाचतो. म्हणजे तिथेही आपण आईची भूमिका नेतो. तर ही आई जी आहे माता, ही प्रत्येक क्षणाक्षणाला आपण आपल्यामध्ये तयार करीत असतो. म्हणून क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता ही म्हण केलेली आहे. तर छान असं त्यांचं जे संभाषण त्यांनी आता आपल्या समोर व्यक्त केलेलं आहे. तर खूप छान धन्यवाद ताई. अंतराळापर्यंतचा जो काळ आहे पाण्यापासूनचा, तर तो सर्व त्यांनी सांगितलेला आहे. तर आपल्याला थोडीशी त्याच्याबद्दल प्रेरणा मिळालीच असेल. तर आता तुम्हाला ताईला विनंती करते की समोर येऊन त्यांनी आपलं गीत असेल, संवाद असेल, काय जे काही असेल. सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व महामानवांना त्रिवार वंदन. समोर माझे उपस्थित उपासिका बंधू भगिनी यांना मैत्रीपूर्वक जय भीम. आजचा हा जो दिवस आहे महिला जागतिक दिन, म्हणजे आपला महिलाचा सन्मानाचा दिवस. आता हा दिवस आपल्याला सन्मानाचा आहे एवढं माहिती आहे आपल्याला, पण आपल्याला सन्मान कोणापासून मिळालेला आहे हे जाणून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. त्याच्या आधी मी ज्यांच्यापासून आपल्याला सन्मान मिळालेला आहे त्यांचं मी आधी अभिनंदन करते. हिंदवी स्वराज्याची स्थापनाचे स्वप्न पाहणाऱ्या, ज्यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना शिकवण दिली अशा माता जिजाऊ, ज्यांनी ब्रिटिशांशी झुंज घेतलेल्या महाराणी झाशी लक्ष्मीबाई, तसेच ज्यांच्यापासून आज आपण स्त्री सक्षम आहोत, शिक्षणाचा ज्यांनी पाया रोवला अशा माता सावित्री, आणि ज्यांनी आपले 4 मुलं मातीत गमावून स्वतःच्या म्हणजे आयुष्याशी झुंज देऊन बाबासाहेबांना घडवणाऱ्या माता रमाई, न्यायदेवता म्हणणाऱ्या अहिल्याबाई आणखी आहेत. सर्वांना मी आधी अभिवादन करते आणि माझ्या 2 शब्दाची मी सुरुवात करते. ज्यांच्यापासून आपल्याला म्हणजे आता मी एक सावित्रीबाईचं उदाहरण देते. सावित्रीबाई आज समजा नसत्या तर स्त्रियांना म्हणजे शिक्षण म्हणजे समोर आलंच नसतं. सावित्रीबाईंनी सुद्धा जसं रमाबाईचं शेणगोवऱ्याचं एक उदाहरण होतं, तसंच सावित्रीबाईचं पण उदाहरण आहे. पण त्या पण नुसतं शेणगोवऱ्यापुरतं नव्हत्या. त्या जेव्हा महिलांना शिक्षण देण्यासाठी जेव्हा बाहेर निघाल्या तेव्हा ते तर सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांच्यावरती शेणगोवऱ्याचा खूप मारा केला. एक साडी घेऊन जायच्या शाळेमध्ये जाऊन, मग ते साडी चेंज करून परत अपमान, रस्त्यामध्ये कोणी पाणी फेकायचं खराब, कोणी शेण फेकायचं, खूप खूप त्यांनी अपमान सहन केला. तेवढ्यातच पुरं नाही झालं, पण त्यांना घरातून सुद्धा हाकलण्यात आलं. ज्योतिराव फुलेंचे वडील गोविंदराव फुले यांचं म्हणणं होतं, म्हणजे ते एक समाजाचा एक रूल त्यावेळेचा, की एकतर समाजसेवा करा किंवा मग गृहत्याग करा, कारण की स्त्री घराच्या बाहेर गेली धर्मभ्रष्ट होतो, हे तेव्हाचे विचार. त्याच्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले त्यांचे वडील गोविंदराव फुले
त्यांनी ज्योतिराव फुलेंच्या समोर एक म्हणजे असं ऑप्शन मांडलं, एक तर तुम्ही समाजसेवा करा किंवा मग घराचा त्याग करा. त्यांनी सावित्रीबाईंना म्हटलं की आपलं सामान बांध, आपल्याला आधी समाजाची सेवा करायची आहे. त्याच वेळेस ते घराच्या बाहेर निघाले आणि ते त्यांचे कोणी ते फातिमा शेख वगैरे नव्हते का, त्यांच्याकडे जाऊन त्यांनी ते छोटस स्त्रियांच्या शिक्षणाला सुरुवात केली. तिथून मग त्यांनी ते शिक्षणाला पुढे नेत ते मग भिडेवाड्यामध्ये त्यांनी ते शाळा उघडली आणि अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे महिलांना समोर नेलं. कोणी कोणी असे लपून आणायचे मुलींना, एखाद्या काहीतरी वस्तू नेत आहे आणि नेऊन तिथे एक असं म्हणजे त्यांनी एवढा त्याग केला आणि आपल्याला स्त्रियांना समोर आणलं. मग हे आपलं त्यांच्यामुळे हे आपल्या जीवनाचं आज सोनं झालं. आज सावित्रीबाई नसत्या, रमाई नसत्या आणि इतर ज्यांनी म्हणजे इतका त्याग केला ह्या महिला नसत्या तर आपण एवढ्यापर्यंत पोहोचलो सुद्धा नसतो. मी आता एक गीत सादर करते की आपल्या जीवनाचं जे सोनं झालेलं आहे ज्याच्यामुळे आज आपण किती म्हणजे आज मी एवढ्या लोकात बोलत आहे, उद्या आणखी जास्त लोकात बोलील, कोणी मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत. तर यांच्यामुळे मी एक छोटस गीत सादर करत आहे. जीवनाच सोनं तुझ्या, ओ जीवनाच सोनं तुझ्या, झालं कोणामुळे सावित्रीने हो, झेलले ग बाई सेन गोडे सावित्रीने हो, झेलले ग बाई सेन गोडे. स्त्री शिक्षणाची तिने ज्योत ही लाविली, स्त्री शिक्षणाची तिने ज्योत ही लाविली, अनाथांची पीडितांची झाली ती सावली. कण कण तुझ्यासाठी रात्रंदिवस जळे हो सावित्रीने हो, झेलले ग बाई सेन गोळे सावित्रीने हो, झेलले ग बाई सेन गोळे. शिकून शहाणी तू झालीस आज ग, शिकून शहाणी तू झालीस आज ग, पण कधी विसरू नको सावित्रीचा त्याग ग. वसातीचा घेऊन आता फुलव मळे सावित्रीने हो, झेलले ग बाई सेन गोळे सावित्रीने हो, झेलले ग बाई सेन गोळे सावित्रीने हो, झेलले ग बाई सेन गोळे. म्हणून माझ्या महिलांना विनंती आहे, माझ्या भगिनींना त्यांचा वसा घ्या. सावित्रीबाई, रमाई, जिजामाता यांचा वसा घेऊन समोर आता पुढं आपलं हे न्या. जय भीम सर्वांना. ज्यांनी काही चांगल्या गोष्टी घडवल्या त्या सर्वांचा उल्लेख केला आणि स्वराज्याची स्थापना करणाऱ्या ज्या जिजाऊ माता तर त्यांचं सुद्धा उदाहरण त्यांनी छान असं दिलेलं. बरोबर आहे की शिवाजीला घडवण्याच्या मागे तसा जिजाऊचा हात होता, तसंच संभाजीला घडवण्यामागे काही गोष्टी ज्या आहेत इतिहासामध्ये त्या कशा मागे राहून जातात आणि जे फोकस असतात ते दुसऱ्याच स्त्रियांचं येतं आणि जी मेन असते तिला आपण लक्षात देत नाही.
तर आता जसं उदाहरण आपल्या समोर महाप्रजापती गौतमीचं, तसंच संभाजीला घडवण्याच्या पाठीमागे पुतळाबाई म्हणून शिवाजी महाराजांची जी तिसरी पत्नी होती तिने घडवलं. त्याला लहानपासून त्याची आई तर मराठवाडी होती सईबाई, लहानपासून त्याला त्याच्यावर चांगले संस्कार टाकले आणि त्याला इतकं बलाढ्य बनवलं की तो स्वराज्याचं रक्षण करता झाला पाहिजे. इतकं मजबूत, इतकं शक्तिशाली आणि न्यायी बनवलं. आणि कमी वयामध्ये त्याला त्या भाषा वगैरे सर्व ही जी प्रेरणा होती ती त्या पुतळाबाई. आता पुतळाबाईचं नाव इतिहासामध्ये जास्त लोक घेत नाही, ज्यांना माहित आहे ते तर घेतातच, कारण ते व्यक्तिमत्वच वेगळं आहे त्या पुतळाबाई. शेवटी तर त्यांनी म्हणजे ते जीव देहत्याग केला होता म्हणून त्यांचं कुठेच नाव नाही. पण ज्यांना इतिहास माहित आहे त्यांना माहिती आहे की संभाजी घडवण्याच्या पाठीमागे कुणाचा हात आहे. तर अशा अशा स्त्रिया आहेत. तर आपल्यामध्येही तशा स्त्रिया आहेत की ज्यांच्यामध्ये कला आहे पण इतक्या घाबरतात समोर यायला आणि बोलायला. म्हणून बघितलं, प्रयत्न करा, आज तुमचा दिवस आहे म्हणून प्रयत्न करून समोर येऊन जेवढं काही तुमच्या होईल तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तुम्हाला ताई छान दिवस सादर केलं सावित्रीबाईचं. खरोखर शेणाचे गोळे तिने अंगावर झेलले नसते तर तुम्ही आम्ही नटून तटून इथे बसलो. हे शय्य आहे त्या आईचं. तर आता वैशाली ताई ह्या आपल्या मधले कला सादर करतील. त्यांना डान्स येत असेल डान्स करतील, गाणं येत असेल गाणं करतील, संवाद येत असेल तसं करतील, एखादे नाटक येत असेल तर आपण बघायचं काम करायचं. त्यांना येतं हे सर्व त्यांनी सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन आणि सर्व महिलांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज उद्याचा महिला दिवस जो आहे तो आपला सेमिनरी क्लास असल्यामुळे आपण आज साजरा करत आहोत. आज भंतीजी नाही आहेत पण तरी आज भंतीजीने आपल्याला परमिशन दिली आहे की तुम्ही सेमिनरीत आज कार्यक्रम करू शकता म्हणून. तर आता सर्व महिलांना थोडं थोडं बोलायचं आहे आणि महिलांना सगळ्या महिलांविषयी ज्या आतापर्यंत झाल्या, आपण इथपर्यंत त्यांच्यामुळे आहो. शिक्षणाच्या बाबतीत, राहण्याच्या बाबतीत सर्व अधिकार हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं तर आता आपल्याला काय करायचं आहे. त्यांनी तेवढा संघर्ष केला, त्याग केला, सहनशक्ती, त्याच्यामुळे आपण इथे आहो. आपल्याला काही करायची गरज नाही, सर्व आहे ते मिळालं. पण आपलं पण कर्तव्य काहीतरी आहे. तर आता समाजाला महिलांबद्दल म्हणजे कशाची गरज आहे, आपल्या प्रति महिलांना कशाची गरज आहे. आता ह्या ताईंनी सांगितलं आपल्याला की एक महिला दुसऱ्या महिलेला कशी पाहते घरात आल्यावर. आणि आता प्रमाण कशाचे वाढलेले आहे, आपल्या घरात एकत्र कुटुंब व्यवस्था नाही आहे, ती महत्वाची आहे. आपला एक मुलगा किंवा एक सून असली तरी ते वेगळे राहतात. तर का पटत नाही आपलं. तर आपले जे आदर्श आहेत आपण फक्त काय नावापुरतेच हे करू का, एक दिवसासाठी फक्त त्यांची जयंती असली म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं, त्यांच्याबद्दल भाषणं द्यायची किंवा हा जागतिक महिला दिवस आहे तो मनवायचा आणि बाकी काय करायचं मग. तर मला हेच म्हणायचं आहे की आपण जे घरगुती आहो तर आता ज्या समस्या त्यांनी त्या समस्या होत्या त्या सॉल्व्ह केल्या आणि आता आपल्याला काय करायचं आहे, बस घरात एकजूट करायची आहे. आणि हे जे आता घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे तर ह्या घरच्या वातावरणामुळेच होऊन राहिले. तर आपण हे का करू शकत नाही. सगळ्या सुख सुविधा आहे, आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे. तर फक्त आता समाजाला त्याची आवश्यकता आहे की हे जे प्रमाण आहे आणि त्यांनी महापुरुषांना त्यांनी घडवलं त्या महिलांनी, तर आपल्याला पण मुलांना घडवायचं आहे ना. आता जे समाजात ज्या घटना होतात तर ते कोणते मुलं राहतात, आपलेच राहतात. ज्या मुली राहतात त्या आपल्याच राहतात. तर त्यांना संस्कार देणं आवश्यक आहे ना. आपले संस्कार त्यांच्यावर पडले पाहिजे, चांगले संस्कार आपल्याला तर मिळालेच आहे. तर मग त्यांनी जसे आता ह्या भूतकाळातल्या महिला आहेत त्यांचे नाव चालवत आहे. आता पण आपण त्यांच्या नावाने जयंत्या साजऱ्या करतो, ते आपले आदर्श आहे. तर आपण पण कोणते तरी आदर्श ठरलो पाहिजे ना. आता समोरची पिढी आपल्याला काय म्हणतील, मग आम्हाला काय दिलं तुम्ही, जसं त्यांनी आपल्याला दिलं तर आपण काय दिलं. म्हणून आपण घरातल्या मुलांना संस्कार द्यायला पाहिजे, मुलीला संस्कार द्यायला पाहिजे. शिक्षण तर देतो आपण मुला मुलींना बिलकुल बरोबर, पण जे संस्कार आहे की कसं वागायचं, कसं राहायचं, जे आपले आहे. पुरुष तर आहे पुरुषाच्या ठिकाणी, पण महिलांची आपली जबाबदारी जास्त आहे पुरुषांपेक्षा. कारण की आपल्याला घर व्यवस्थित ठेवायचं आहे, चालवायचं आहे. आपण आदर्श बनलं पाहिजे, आपलं नाव निघालं पाहिजे. कारण की समाजात आपण राहतो तर आपल्याला ते हेच म्हणतात ना की नाही बा या
ह्या बाईचं कुटुंब चांगलं आहे, या बाईच्या घरात काही वाद दिसत नाही, या बाईचे मुलं चांगले आहे, मुली चांगल्या आहेत. तर हे कशामुळे? संस्कारामुळे. तर आजच्या परिस्थितीला फक्त मला हे वाटते की आपण संस्कार द्या. शिक्षण तर आवश्यक आहे, शिक्षणासोबत संस्कार पण द्या. आणि एक मन मी ऐकलं किंवा सुविचार आहे तो की एक दारू पिणारा पुरुष असला तर त्याचा मुलगा दारू पिणारा होतो, हे आहे. तशीच एक स्त्री जर अंधश्रद्धाळू असली तर जर ते मुलं किंवा मुली जर त्या लाईननं लागले अंधश्रद्धे कारण छान उदाहरण दिलं वचनताई की जर आपण संस्कारच जर यांचे संस्कार आपण घेतले पण आपणच जर चांगले संस्कार आपल्या मुलांवर टाकले नाही आणि उद्या जर ती पिढी गडबडली तर सर्वात पहिला ते या बंदुकीच्या नोकवर कोणाचं हे असते? आईचं. की ही परिवारातली मेन व्यक्ती आहे, हिने संस्कार चांगले टाकले नाही म्हणून महिलांना खरंच आहे संस्कार चांगले टाकायचे, आपल्या मुलांना समजून सांगायचं, मैत्रिणी म्हणून आपल्या मुलींना सांगायचं आणि मुलांना पण तसं मित्र मैत्रिणी सारखं समजून सांगायचं. तर आपण पण एक आदर्श बनवू यांच्यासारखं. उद्याचा दिवस कसा निघेल किंवा उद्या काय होणार आहे, आपलं काय आविष्कार होणार आहे याचं आपल्याला माहिती नाही, पण आजचा दिवस आपण गमवायचा नाही. उद्याचा दिवस कसाही निघतो पण आजचा दिवस आपल्या हातात आहे म्हणून आजचा दिवस तो आपण आपल्या सत्कारात लागला पाहिजे आणि खरंच चांगले त्यांच्या संस्कार टाकले पाहिजे जेणेकरून आपण सुद्धा एक आदर्श बनू. तर महाकालिनी तथागत गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन. परमपूज्य आंबेडकर यांना त्रिवार वंदन. सर्व उपासिकाला जय भीम. महिला दिवसाचा कार्यक्रम आहे. महिला दिवसा महिलांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे. शाळा उघडल्या आहेत, व्यापारी केले आहेत, उद्योगधंदे केले आहेत आणि आपल्याला खूप काही असं शिकवले आहेत. स्वतःच्या हक्कासाठी दिलेला हा लढ्याचा स्मरण दरवर्षी 8 मार्च ह्या दिवशी साजरा करण्यात येते. 19व्या शतकाच्या अखेरीपर्यंत स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली. महिला दिनाच्या कार्यक्रमातील उत्सव आणि समान विधी क्षेत्रात शिक्षण, आरोग्य, उद्योग, समाज उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याच्या जागृता आणि चर्चा, महिला हक्क, सुरक्षा अनेक विषयावर भाषणे, परिसंवाद, कार्यशाळेची आयोजना, सांस्कृतिक महिलाच्या कर्तृत्वाला संमेलन करणारी नाट्य हे पथनाट्याचे आणि व कष्ट यांचे साधन म्हणजे स्त्रिया असतो. ते लिहिताना पण त्यांनी लिहिलं ना त्याच्यातही हिंमत लागते. तर लिहून आणणं आणि ते बदलणं यालाही शक्ती खर्च करावी लागते, यालाही कॉन्फिडन्स पाहिजे की मी जे काही लिहून आणलं ते बरोबर आहे की नाही आणि ते एक्सेप्ट करतीलच का मला. धन्यवाद. मग ते असंच करायचं नाही तरी आपल्याला सांगता आलं तर लिहून आणायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांना प्रथम नमन. तसेच सर्व महिलांना आणि उपस्थित सर्व बंधू आंबेडकरवादी जय भीम. आज 8 मार्च हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सर्व जगभरातच केला जातो. आज मला स्त्री होण्याचा खूप गर्व आहे की मी बाबासाहेबांच्या जन्मात आणि बुद्धाच्या मातीत जन्माला आली. याचा मला खूप अभिमान आहे आणि मला माता रमाई, सावित्रीबाई फुले आणि भीमाई यांचा पण खूप खूप कोटी कोटी अभिनंदन. आता बाबासाहेब माता रमाई बद्दल जितकं सांगितलं तितकं कमीच पडते, पण आता वेळ नसल्यामुळे सर्वांना वेळ बघा हे सांगण्याचं श्रेय पाहिजे आपल्याला काहीतरी की यांनीच जे आहे यांनी आपल्यासाठी काय केलं काय नाही
हे म्हणजे खूप सारं सांगण्यापेक्षा की यांचा मला खूप अभिमान आहे, यांच्यामुळे मी घडली याचा अभिमान आहे, एवढे सांगायला म्हणजे हिंमत लागते की त्या छाताईने केलेलं आहे असं. तर बहुजन हिताय बहुजन सुखाय समान झाले सारथी ओवाळी ते पंचशिलाच्या ज्योती त्याची सकोटी नाव सुनी किरणैयानी कोणाला विरायाना कंठ फुटले निघाले गणिताला बुद्धाय नमो नमः या पोरती ओवाळी ते चरणी गौतमा पंचशिलेच्या ज्योती पहा, जिथे तरुण उत्साह आहे ती लोक मागे पुढे करतात, गाणे म्हणायला काय सांगायला. तिथे आईने किती हिंमत केली, छान असं गाणं म्हणता म्हणता त्यांना श्वास लागत होता, दम येत होता, तरी पण त्यांनी म्हटलं. एकदा जोरदार टाळ्या उभ्या केल्या. बरोबर महिला जागृत आहे हे त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप कष्ट करून शिक्षण केले. त्यानंतर आपल्याला अधिकार मिळाला. शिक्षण शिकून झाले, बॅरिस्टर झाले, त्याच्यापुढे आपल्याला इंग्रजीच्या लोकातून ताब्यातून मुक्त झालो आपण. मग आपल्याला सर्व न्याय अधिकार सर्व मिळाले आणि मातेनं पण व्यक्त केले तेव्हा ते बाबासाहेब खुश आणि ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी पण शिक्षणासाठी लोकांना शिकवले आणि ज्योतिरावांना पण सावित्रीबाईला शिकवले. आधी शिकण्याचा अधिकार नव्हता त्यांना, मुलांना पण नव्हतं, वेळा मुली नाही. ज्योतिराव सावित्रीबाईला शिकवले आणि मग त्यांचं शिकून त्यांनी शाळा काढल्या, लोकांना शिकवलं. त्या रमाई माता आणि सावित्रीबाई ते सांगितलं बायांच्या मध्ये असंख्य आणि सर्व महिलांना धन्यवाद. छान असं त्यांनी जे सांगितलं की म्हणजे घडवलं त्यांनी. तर आपल्यामध्ये आपल्याला थोडस एक म्हणजे गाणं कुणी नाही केलं बलवा विमान केलं, तर त्यांनी जे गीत म्हटलं तर खरोखरच आहे की कोणीतरी भलं केलं का आपलं, विमान केलं. जर ते बॅरिस्टर झाले नसते, एका वकिलाच्या लेखणीनं एवढं संविधान निर्माण केलं आणि म्हणून तुम्ही आम्ही बसलो. तर त्यांना ते सांगता आलं नाही, पण त्यांनी जे सांगितलं ते खूप छान सांगितलं. तो धन्यवाद ताई. आता बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. मी सर्वांना मैत्रीपूर्वक जय देते. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिला दिनाचा आधारस्तंभ आहे. त्या आई, बहीण, आई, पत्नी रूपात आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतात. आजच्या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा, व्यवसाय याच्यातही महिला समोर आहेत. आपले समर्थ सिद्ध केले आहेत. पहिला दिन आपल्याला त्यांच्या संघर्षाची आठवण करून देतो आणि त्यांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देतो. महिलांना समानता आणि सन्मान मिळावा हीच खरी प्रगती आहे. महिला, चला या महिला दिनी आपण सर्वांनी ठरवूया प्रत्येक स्त्रीला सुरक्षितता आणि सन्मान मिळावा हीच
समाज निर्माण करूया. धन्यवाद. जय भीम. सर्व महिलांना शुभेच्छा. महिलांवर जे अन्याय अत्याचार होते याच्यावर महिलांनी जे आवाज उठवला आणि आंदोलन जे केली आहे, कामाच्या स्थळावर जास्त तास त्यांचे कामं करणे, सुट्ट्या नाही देणे, हे सगळे अत्याचार त्यांच्यावर होते. त्याच्या विरुद्ध त्यांनी आंदोलन केली आणि विराट शहरात उद्योग कारखान्यामध्ये जे आंदोलन झालं, लाभाचे जे आंदोलन केलं आणि त्याच्यात त्यांना यशही आलं. आपल्याला भारतामध्ये बाबासाहेबांनी असे कोणते आंदोलन करायची गरज भासली आहे. त्यांनी आपल्या मतदानाचा अधिकार दिला, आई वडिलांच्या संपर्काचा अधिकार दिला, न विवाह करण्याचा अधिकार दिला. म्हणजे आपल्याला कोणतीही मेहनत न करता आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांमुळे आपल्याला मिळाले. आपण त्यांचे जन्मोजन्मी म्हटलं तरी ऋणीच राहून पुढच्या पिढीपर्यंत याच्यानंतर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला म्हणजे कसं हँडल करायचं हे आपल्या हातामध्ये आहे वगैरे. तर त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचे आहेत. आपली काही की घरातल्या महिलांना पुरुषांनी समोर नेलं पाहिजे. तिला दाबून घरामध्ये ठेवली नाही पाहिजे, दाबून नाही ठेवली पाहिजे. तिचं स्वातंत्र्य तिला दिलं पाहिजे. आणि महिलांना बी ज्यांना तिथे स्वातंत्र्य भेटते त्या स्वातंत्र्याचा एक दुरुपयोग नाही केला पाहिजे. महिलांना बी आपल्या चौकटीत राहून घरात सासू असेल किंवा सुनेनी असेल तिला तिचे अधिकार दिले पाहिजे किंवा तिलाही चांगली वागणूक दिली पाहिजे. तर घरात वातावरण चांगलं राहील आणि तुम्ही कुणाला आरोप करणार नाही की तिला म्हणजे आनंदाने आपलं म्हणजे कुटुंब निर्वाह होऊ शकतो वगैरे. मुलाला वेगळं असं नाही एवढं बोलते. खूप छान सांगितलं मॅडम. घरी म्हणजे एकदा सात सुनेचं जो रिलेशन असतं ते तर खरोखरच एकमेकीला समजून जर घेतलं तर तो परिवार सुखी होतो. तर स्वतंत्रता मिळाली तर मग काय स्वतंत्र मिळाली. मग आपल्याला आपण म्हणतो की नाही आम्ही महिला दिन आहे आणि मग आम्ही तो साजरा करतो. तर मग साजरा कसे करतात. तर ते अधिकार जे तुम्हाला मिळालेले आहे त्याचा गैरवापर कुठेतरी होत आहे का याची काळजी घ्यायची. हे महत्वाचं आहे. त्यांनी जो पॉईंट मांडला की अधिकार मिळाले स्वतंत्रता मिळाली पण स्वतंत्रतेचा गैरफायदा घेत आहोत का याची सुद्धा आपल्याला जबाबदारी आहे की कुठेतरी गैरफायदा घेत आहोत का आपण आणि कुठेतरी म्हणजे परिवाराच्या व्यतिरिक्त चालत आहोत याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर आज महिला दिवसाच्या निमित्ताने त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपले परिवार आहेत, प्रत्येकाला एक परिवार आहे आणि त्याकडे त्या परिवाराच्या आपल्या खंबीरपणे उभं राहायचं आहे. आणि कधी जे पुरुष असतात ते बाहेर म्हणजे कामाच्या निमित्ताने असतात आणि ते जर कमावणार केलं तर घर कसं चालेल या दृष्टिकोनातून त्यांना बाहेर पडावं लागतं. पण स्त्री जे राहते घरी तर तिने त्या परिवाराला सांभाळून घेतलं पाहिजे, परिवारात चांगले संस्कार टाकले पाहिजेत आणि जर नीतिमत्तेच्या आधाराने जर तिने एक धम्माचं जर सुरुवात केली परिवारामध्ये तर नक्कीच तो परिवार अगदी चांगला धम्ममय होईल आणि ते आई एक आदर्श बनेल. तर सगळ्यांना मैत्रीपूर्वक जय भीम. सर्वप्रथम संपूर्ण महापुरुषांना त्रिवार वंदन. आज जागतिक महिला दिवस आपण सगळे मिळून साजरा करत आहोत. आंतरराष्ट्रीय महिला दिन उद्या आहे पण उद्या आपल्याला तो एन्जॉय करायचा आहे ट्रिपच्या माध्यमातून. त्यामुळे आज आपण साजरा करत आहोत क्लास आणि महिला दिनाचा कार्यक्रम. महिलांनी असं कुठलंही क्षेत्र सोडलेलं नाही आहे जिथे त्यांनी प्रगती केलेली नाहीये. महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये समानतेपेक्षा वर गेलेल्या आहेत, पुरुषांच्या समोर आहेत. हे आपल्याला म्हणजे नाकारता येणार नाही. तर आपले खूप असे आपल्या स्त्रिया होऊन गेल्या आपल्या समाजामध्ये. समाज सुधारिका सावित्रीबाई फुले ज्यांनी आपल्या शिक्षणाचा पाया रचला आणि स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी खूप असे मोलाचे कार्य केले आहे, त्यांना विसरून चालणार नाही. माता रमाई ज्यांनी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक प्रसंगामध्ये त्यांना साथ देऊन त्यांच्या गरिबीची किंवा कुठल्याही दुःखाची त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळा येऊ दिला नाही. त्यामुळे
गाण्याच्या आधी मी महिला या शब्दाचा मी अर्थ सांगेन. म्हणजे ममता. महिलामध्ये कशी ममता असते. ही महिलाचा जो ही आहे, ही म्हणजे हिम्मतवाली. महिला म्हणजे किती हिम्मतवान आहे. ला म्हणजे लाज लज्जा आपली सांभाळून ठेवणारी. ही म्हणजे महिला. सरली काळ रात्र झाली पहाट नवी कोरी. सरली काळ रात्र झाली पहाट नवी कोरी. पहाट नवी कोरी. उठ उठ नारी आता घे ग तू भरारी. उठ उठ नारी आता घे ग तू भरारी. घे ग तू भरारी. घे ग तू भरारी. गाय दावणीची तू होती एकेकाळी. तू होती एकेकाळी. भोगणे नि सोसणे फक्त तुझ्या भाडी. फक्त तुझ्या भाडी. चार भिंती आत तुझी सदा रात्र काळी. सदा रात्र काळी. बंदिवान जन्माची तीनही त्रिकाळी. तीनही त्रिकाळी. साऊ माऊलीची लेक तू जगाऊ भारी. तू जगाऊ भारी. उठ उठ नारी आता घे ग तू भरारी. उठ उठ नारी आता घे ग तू भरारी. 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 रणांगणी झुंजणारी झाशीची तू राणी. झाशीची तू राणी. तूच राज माता जिजा. तूच रमा माऊली. तूच रमा माऊली. सत्वशील संस्काराच पाजिले पाणी. तेजाने लखलखती तूच शुक्र चांदणी. तूच शुक्र चांदणी. तू नवती अबल कधी तू खरी करारी. तू खरी करारी. उठ उठ नारी आता घे ग तू भरारी. उठ उठ नारी आता घे ग तू भरारी. घे ग तू भरारी. घे ग तू भरारी. तुझ्या हाती शोभते ग पाळण्याची दोरी. पाळण्याची दोरी. उद्धाराचे चक्र सदा फिरे तुझ्या भुवरी. फिरे तुझ्या भुवरी. उद्धाराचे चक्र सदा फिरे तुझ्या भुवरी. फिरे तुझ्या भुवरी. गरुड पंख आत तुझे उघड खरोखरी. उघड खरोखरी. जे पावी एकदा तू उंच उंच अंबरी. उंच उंच अंबरी. तुझ्या परी नाही कोणी तूच एक भारी. तूच एक भारी. उठ उठ नारी आता घे ग तू भरारी. उठ उठ नारी आता घे ग तू. ऍक्टिंग करायची का? म्हणा महिला दिवसांचा विजय हो. मी बघून पहिला पूर्ण राग आणि विजय असो.